थांबा, जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेवर ठरणार आहे. मित्रांनो, घर घेताना आपण बिल्डरची चौकशी करतो. तो प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे का हेही पाहतो. पण ज्या माणसाच्या एका फोनवर आपण लाखो रुपयांचा व्यवहार करायला तयार होतो, तो म्हणजे आपला रिअल इस्टेट एजंट किंवा ब्रोकर. हा अधिकृत आहे की अनधिकृत हे तुम्ही कधी चेक केलंय का? अनेकांना वाटतं की एजंटचं काम फक्त घर दाखवणं आणि कमिशन घेणं एवढंच असतं. पण लक्षात ठेवा, जर तुमचा एजंट महारेरा मान्यता प्राप्त नसेल तर तुमच्या कष्टाचे पैसे धोक्यात येऊ शकतात आणि तुमचं फार मोठं कायदेशीर आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महारेराचं ते कडक कलम जे अनधिकृत एजंट्सच्या मनमानी कारभाराला कायदेशीर लगाम लावतं, म्हणजेच महारेरा सेक्शन 9. सोप्या भाषेत सांगायचं तर रेरा सेक्शनचं 9 हे रिअल इस्टेट एजंट्सच्या अधिकृत नोंदणीबद्दल म्हणजेच रजिस्ट्रेशन बद्दल आहे. या कलमा अंतर्गत 3 अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या प्रत्येक ग्राहकाला माहिती असायलाच हव्यात. 1. नोंदणीशिवाय व्यवसायाला पूर्णपणे बंदी, म्हणजेच नो रजिस्ट्रेशन नो बिझनेस. महारेराच्या सेक्शन 9 नुसार रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कोणत्याही एजंटला रिअल इस्टेट क्षेत्रात कामच करता येत नाही. रेरा नंबर नसेल तर कोणताही ब्रोकर कोणत्याही प्रकल्पाची किंवा घराची जाहिरात करू शकत नाही आणि ते घर ग्राहकाला विकूही शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर रेरा नंबर नसलेला एजंट हा बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे विना लायसन्स व्यवहार करणाऱ्यांवर महारेरा कडक कारवाई करू शकते. 2. केवळ नोंदणीकृत प्रकल्पांची विक्री, म्हणजेच सेलिंग ओनली रजिस्टर्ड प्रोजेक्ट्स. या कलमाचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा की एखादा अधिकृत एजंट हा केवळ आणि केवळ महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट्सचीच विक्री करू शकतो. जर एखाद्या एजंटने विना नोंदणीकृत किंवा बेकायदेशीर प्रकल्पाची विक्री केली तर महारेरा त्या एजंटवर थेट कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करू शकते. म्हणजेच रजिस्टर्ड एजंट सोबत व्यवहार केल्यास घर खरेदीदार म्हणून तुमचे पैसे नेहमी सुरक्षित प्रोजेक्ट्समध्येच गुंतवले जातात. 3. ग्राहकांसाठी सुरक्षेची ढाल, म्हणजेच प्रोटेक्शन फॉर होम बायर्स. बऱ्याचदा काही एजंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रोजेक्टबद्दल किंवा सोयी सुविधांबद्दल खोट्या आणि चुकीच्या अटी सांगतात. पण सेक्शन 9 नुसार जर तो एजंट महारेरा रजिस्टर्ड असेल तर बिल्डरने दिलेल्या अधिकृत माहितीशिवाय तो स्वतःहून कोणतेही खोटे दावे करू शकत नाही. जर त्याने ग्राहकांची दिशाभूल केली तर महारेरा थेट त्याचा परवाना म्हणजेच लायसन्स रद्द करू शकते. थोडक्यात काय तर हा नियम घर खरेदीदारांना फसवणुकीपासून वाचवणारी एक कायदेशीर ढाल आहे. चला तर मग आता वळूयात या संपूर्ण विषयाच्या कायदेशीर बाजूकडे. जेव्हा तुम्ही एखाद्या एजंटच्या माध्यमातून डील करायला जाता तेव्हा कोणताही संकोच न ठेवता त्यांना एकच प्रश्न विचारा, सर, तुमचा महारेरा रजिस्टर्ड नंबर दाखवा. हा नंबर महारेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही सहज पडताळून पाहू शकता. असे करणे का गरजेचे आहे? कारण जर तुमचा एजंट महारेरा रजिस्टर्ड नसेल आणि भविष्यात त्या व्यवहारात काही वाद झाले किंवा फसवणूक झाली तर महारेरा प्राधिकरणाकडे दाद मागणे आणि कायदेशीर न्याय मिळवणे खूप कठीण होऊन बसेल. आणि जे आमचे रिअल इस्टेट एजंट मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनाही मला सांगायचे की महारेरा अंतर्गत कायदेशीररित्या काम करणे आता बंधनकारक झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शॉर्टकटच्या मागे न लागता कायद्याच्या चौकटीत राहून आपली अधिकृत नोंदणी पूर्ण करा. कारण कायद्याच्या चौकटीत राहून केलेली अधिकृत नोंदणीच मार्केटमध्ये तुमचे पद आणि ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास कायम टिकून ठेवते. तर मित्रांनो, महारेराचा सेक्शन 9 हा केवळ नियम नाही तर तो घर खरेदीदारांच्या सुरक्षेचा आणि प्रामाणिक एजंट्सच्या प्रगतीचा एक मजबूत पाया आहे. मला खात्री आहे की आजची ही माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरली असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
अशाच सोप्या भाषेतील कायदेशीर आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी रेरा एक्सप्लेन बाय ॲडव्होकेट दर्शना या चॅनलला सबस्क्राईब करा. कायद्याचा आदर करा, सुरक्षित गुंतवणूक करा. धन्यवाद.